नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थात बातमी आहे राज्यात लागणाऱ्या कडक लॉकडाऊनच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून मुख्यमंत्री या संदर्भात घोषणा लवकरच करणार आहेत. उद्या या संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. तसंच थोड्याच वेळात मुख्यमंत्र्यांची रेमडेसिवीर कंपन्यांच्या मालकांसोबत बैठक होणार आहे. यात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय की कडक लॉकडाऊन राज्यामध्ये लागू केलं जाणार आहे आणि या संदर्भातला निर्णय जो तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला गेलेला आहे. अगदी गेल्या वर्षी ज्या पद्धतीचा लॉकडाऊन लावण्यात आलेला होता सुरुवातीच्या कालावधीत तसाच हा लॉकडाऊन असू शकतो. म्हणजे याबद्दल निश्चित असं सांगता येऊ शकत नाही, पण तुर्तास तरी तसे संकेत मिळतात आणि अर्थात या लॉकडाऊनची नवीन गाईडलाईन काय असेल याची घोषणा लवकरच केली जाऊ शकते. शिवाय राज्यात ऑक्सिजनचा असलेला तुटवडा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा जो मुद्दा आहे त्या विषयाला घेऊन थोड्याच वेळात मुख्यमंत्री रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचं उत्पादन करणाऱ्या सगळ्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या मालकांशी ते चर्चा करणार आहेत. याविषयी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काय म्हटले पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय राहील आणि कठोर लॉकडाऊन करण्याचा निर्णय हा उद्या रात्री 8 वाजेपासून घ्यावा अशा पद्धतीचा आग्रह सगळ्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांनाही केलेला आहे. मुख्यमंत्री त्याबाबतची अंतिम घोषणा करतील. त्यात एक नक्कीच आहे की आता ज्या काही गोरगरीब लोक असतात, मोलमजूर करणारे लोक असतात, तर त्यांच्यावरच्या ज्या प्रॉब्लेम्स येतील तर त्यांना एक्झॅक्टली कशा स्वरूपाने आपण त्यांचं मॅनेजमेंट करायचं तर त्या बाबतीतला विषय हा आज उद्यामध्ये ठरवण्यात येईल. परंतु कठोर लॉकडाऊन हा निर्णय मंत्रिमंडळाने नक्कीच घेतलेला आहे. आणि याबद्दल बोलण्याकरता थेट पुण्यावरून आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत. चंद्रकांत, खरं तर आज ना उद्या याविषयी निर्णय होण्याची दाट शक्यता होती. याचं कारण अर्थात लोक लॉकडाऊन असून सुद्धा बिनधास्त रस्त्यावरती गर्दी करताना दिसत होते, बाजारपेठांमध्ये गर्दी होत होती. म्हणजेच या सगळ्या परिस्थितीला सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत का? काही अंशी नक्कीच म्हणता येईल अशासाठी, कारण पुण्यातलं उदाहरण तुला सांगतो. पुण्यात गेले 2 आठवडे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आणि रात्री संध्याकाळी 6 ते पुन्हा सकाळी 7 संचारबंदी आहे. पण नेमकी वस्तुस्थिती काय आहे, मी आता अलका चौकात आहे. मी पहिल्यांदा हे इकडलं नाकाबंदी दाखवेल. हे साधारण आपलं लकडी पूलची नाकाबंदी आहे. प्रत्येकजण काही ना काही कारण सांगून बाहेर पडतंय अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली. काही ना काही हे बघ गाड्या आता तिकडे दिसतील, सगळे पोलीस त्यांची तपासणी करतात, कारण विचारतात. म्हणजे संचारबंदीचा अर्थ काय असतो, टोटल लॉकडाऊन असंच त्याचा अर्थ घेता येईल. पण कुठेही ते दिसत नाही. त्यामुळं होतंय काय की रुग्णांचे जे आकडे आहे दैनंदिन रुग्णवाढ पुण्यातली ती कुठेही कमी येताना दिसत नाही. रोज साधारण 6000 रुग्ण येतात आणि बेड्स नाहीत. आज तर ऑक्सिजन अभावी योग हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. हेच वास्तव आहे. आणि ऑक्सिजन अजूनही मिळत नाही. असे एक नाही 3-4 हॉस्पिटलमध्ये पुण्यातली परिस्थिती, पुण्यातलं हे चित्र असेल तर रिमोट महाराष्ट्र जो आहे तिथं काय परिस्थिती असेल याची कल्पनाच न केलेली. चंद्रकांत, आपण तिथे असणारे पोलीस जे आहेत किंवा नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतो का? काय कारण घेऊन ते बाहेर पडलेले आहेत किंवा काय कारण पोलिसांना दिली जातात? मी तिकडेच घेऊन चाललोय मी तुला. काका मला सांगा, तुम्ही आता इथं नाकाबंदीला असता, लोक काय काय कारण सांगतात? आम्हाला कोरोना झाला, आमच्यापासून लांब थांबा, तुम्हाला वाटलं सर आम्ही दाखवतो. तर आम्ही कसं चेक करणार? त्यांना कोरोना झाला, त्यांना म्हणलं सर तुम्ही ॲम्ब्युलन्स मध्ये जाऊ शकता ना. त्यांना आम्हाला ॲम्ब्युलन्स अवेलेबल नाही, आम्हाला लवकर कोरोना झालाय असं तुम्हाला सांगतात. हो, रस्त्यावर फिरतात. आम्ही कोरोना पॉझिटिव्ह. आम्ही त्यांना म्हणलो ना तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास होईल, बाकीचे पॉझिटिव्ह झालं काय करायचं? नाही सर आम्हाला ॲम्ब्युलन्स मिळालेलं नाहीये, आम्ही काय करू? त्यातले किती खरे किती खोटे असतात? आता ते आपण चेक अनुभव एवढ्या वर्षाचा 10% त्यातले खरे असतील. कारण की जे असतात ते 4 व्हीलर मध्ये असतात, ते आम्हाला म्हणतात आम्ही काच खाली करू शकत नाही. त्यांनी आम्हाला दाखवतात रिसर पावती की त्यांचं चेकिंग आलेलं असं पॉझिटिव्ह, ते जातात. पण जे 2 व्हीलर आले असतात ते लांबच म्हणतात आमच्यापाशी येऊ नका, आमचा कोरोना हे बघा दाखवतो. पुढे गेले की असं मागं वळून हसून निघून जाणार. दोघं जण असतात, आम्ही पॉझिटिव्ह काय करणार? मग कोरोनाची चेष्टा लावली एका अर्थाने. हो, भरपूर लावलेली आहे. आणखी काय काय कारण सांगतात? मेडिकलमध्ये जातात, एक डोकेदुखीची गोळी आणायला गेलो होतो किंवा सर्दीची गोळी आणायला गेलो होतो, प्रिस्क्रिप्शन दाखवायचं हे झालं. मग काय करणार? पुणे तर लॉकडाऊन विषयी सिरियस नाहीत असं म्हणतात. अजून तरी वाटत नाही एवढे आहेत म्हणून. मग आता लॉकडाऊन लागणार, गव्हर्नमेंट निर्णय घेतं, तशी गरज आहे.
तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव म्हणून, लावा की नाही, मी तुमच्या इथल्या अनुभवावर. नाही लावायला तर पाहिजेलच आहे, कारण की हे बघा तुम्हीच बघता आता की इथं कसं चालू आहे ते. आपण आता काही लोकांनाच विचारूया, आपण यांना सांगूया. काका कशासाठी बाहेर पडलं? सर ते औषध आणायला गेलो होतो मी. औषध घेतलं का? हो घेतलं औषध. हे का? नाही दाखवायची गरज नाही. तुम्ही कशासाठी बाहेर पडला होता? आता जस्ट बँकेत आलो. बँकेत. आणखी काय काय कारण सांगतात लोक? इंजेक्शन घेण्यासाठी बाहेर पडलो, मेडिसिन घेण्यासाठी. सगळं हो, बँकेतून आलो. बँकेतून आलो. हो. म्हणजे आपण ह्या काकांना विचारू. काका तुम्ही? सर मी गोडबोले लॅबोरेटरीमध्ये काम करतो, सॅम्पल घेतलेले. म्हणजे विशाल, आपण बघितलं अत्यावश्यक सेवा ज्या आहेत ना, मेडिकल असेल, बँकिंग असेल, यातले काही कारणं सांगतात. यातलं आता पोलीस काकांनीच आपल्याला सांगितलं की फक्त 10% खरे असतात, 90% लोक खोटं कारण सांगून बाहेर पडतात, असा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे पोलिसांचा. याचाच अर्थ लोक लॉकडाऊन पाळत नाहीत. हेच इथलं पुण्यातलं वास्तव आहे सध्याचं तरी. आणि तेच कारण आहे की रुग्णसंख्या जी ती झपाट्याने वाढताना दिसते. परिणामी जी आरोग्य व्यवस्था आहे ती वाढणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये तुलनेने कमी पडताना दिसते. आणि या सगळ्या परिस्थितीत शेवटी आपलीच होरपळ होते. आपल्याला इकडे तिकडे आपल्या रुग्णांना घेऊन खरं तर पळावं लागतंय. जाऊयात, मुंबईमध्ये आहेत आमच्या प्रतिनिधी सुष्मिता मदाने. सुष्मिता, मुंबईकर लॉकडाऊन असताना सुद्धा काही ठिकाणी निश्चिंतपणे वावरताना दिसले, काही ठिकाणी त्यांनी गर्दी केली होती. पण चला, काही जबाबदार मुंबईकर आहेत की ज्यांनी ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन घरात बसणं पसंत केलं. पण आता कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. काय एकूणच प्रतिक्रिया आहेत? खरं तर कडक लॉकडाऊनचे निर्बंध जारी झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी घरी राहणं गरजेचं आहे. आपल्याला माहिती आहे, जेव्हा सुरुवातीच्याच काळामध्ये जेव्हा निर्बंध जाहीर करण्यात आले होते तेव्हा अनेक मैदानांमध्ये किंवा व्यायामशाळा असेल किंवा जिम्स असतील या बंद करण्यात आल्या होत्या. परंतु मी सध्या आहे शिवाजी पार्क, दादरच्या अतिशय मध्यवर्ती ठिकाणी मी आहे. आणि इथे जर आपण बघितलं तर माझ्या अवतीभोवती अनेक लोक इव्हनिंग वॉकसाठी आलेली दिसतात. सकाळी सुद्धा अशाच पद्धतीची परिस्थिती असते. आणि आता सुद्धा एकीकडे आपण बघतोय की कोरोनाची रुग्णसंख्या भरमसाठ असताना, रुग्णांचा जो उद्रेक आहे तो आपल्याला पाहायला मिळत असताना लोक मात्र घरी थांबायसाठी तयार नाहीयेत. आणि अशाच पद्धतीची काही लोक जी माझ्या आजूबाजूला आपण जर बघितलं तर फिरताना आपल्याला कायमच दिसतात. मैदानं ही बंद करण्यात आलेली होती, परंतु ही मैदानं सुद्धा इथे खेळण्यासाठी काही मुलं आलेली दिसतात. ही मुलं जर आपण इथे बघितली तर खेळत आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठेतरी नागरिकांनी सिरियस होणं किंवा गांभीर्याने या सगळ्या गोष्टींकडे पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु याकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. शिवाजी पार्क मधलं हे चित्र आहे की जिथे विनाकारण लोक घराबाहेर पडलेले आहेत. खरं तर वारंवार सूचना देऊन सुद्धा लोक ऐकत नाहीत. आणि त्यामुळेच कुठेतरी आज जर आपण बघितलं किंवा यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर घरी राहायला सांगितलं असलं तरी सुद्धा लोक इथे बाहेर आलेले दिसतात. आणि संपूर्ण शिवाजी पार्क मध्ये अशाच पद्धतीची परिस्थिती सद्यस्थितीमध्ये आपल्याला दिसते. दुसरीकडे जर आपण आपला कॅमेरा मूव्ह केला तर आपल्याला दिसते की अजूनही लोक इथे फिरण्यासाठी आलेले आहेत. इव्हनिंग वॉक घेत असताना मास्क काही वेळा काढला जातो, कारण आपल्याला माहिती आहे की श्वासोच्छ्वास तेवढा वाढत असतो. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जो आपण एकीकडे बघतोय आरोग्य यंत्रणेवरती ताण आलेला आहे. आरोग्य कर्मचारी सतत आपल्याला ज्या सोयी सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठीचे प्रयत्न करत असताना जी खबरदारी लोकांनी घेणं गरजेचं आहे ती घेतली जात नाहीये. कदाचित एक 10 दिवस 15 दिवस किंवा 1 महिना घरी बसून व्यायाम केला, योगा केला तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. परंतु घराबाहेर पडल्याने तुमच्या आरोग्याला जितका धोका आहे तितकाच धोका इतर अनेकांना सुद्धा या कोरोना काळात असू शकतो, होऊ शकतो. याची अजून तितकीशी जाणीव लोकांमध्ये झालेली पाहायला मिळत नाही. विशाल, धन्यवाद सुष्मिता या सगळ्या तपशिलाबद्दल. तर आपण बघतोय की लॉकडाऊन असून सुद्धा नागरिक घराच्या बाहेर पडलेत. काही ठिकाणी जसं सुष्मितेने आपल्याला सांगितलं, शिवाजी पार्कमध्ये ती आहे, शिवाजी पार्कमध्ये मैदानात काही लोक खेळताना दिसली. तर काही ठिकाणी म्हणजे ही स्टेशनच्या बाहेरची दृश्य आहेत. म्हणजे असं अजिबातच वाटत नाही की लॉकडाऊन आहे. अखेर वाढणारा संसर्गबाधितांची वाढणारी आकडेवारी लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळाची एक फार महत्त्वाची बैठक घेतली. ज्या बैठकीमध्ये सगळ्याच मंत्र्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली, लॉकडाऊनची मागणी केली. आणि या मागणीवरनं मुख्यमंत्र्यांनी या मागणीला खरं तर सकारात्मक असा पाठिंबा देत कडक निर्बंध, लॉकडाऊनचे कडक निर्बंध जे आहेत ते घोषित करण्याचं ठरवलेलं आहे. आता यापुढचा लॉकडाऊन हा कडक असणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी लॉकडाऊनच्या बाबत काय माहिती दिली ऐकूयात.
मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 7 कंपन्या ज्या रेमडेसिवीर बनवतात त्यांच्या मालकांशी, म्हणजे थेट मालकांशी, मध्ये आधी MD आणि CEO वगैरे नाही, मालकांशी थेट चर्चा करण्यासाठी त्यांची बैठक बोलवलेली आहे. आम्ही सगळेजण 7:30 वाजता या बैठकीला आहोत आणि या बैठकीमध्ये 2च महत्वाच्या मागण्या होणार आहेत. एक, आम्हाला पाहिजे तेवढी उपलब्धता लवकर करून दिलीच पाहिजे. रेमडेसिवीरची कमतरता असता कामा नये. काय जो रेट लागत असेल तो सांगा, तो आम्ही देऊ, परंतु कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात कमतरता होऊ नये असं देखील मंत्रिमंडळाने खूप आग्रहाची भूमिका घेतली, जी माननीय मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आणि ती आता 7:30च्या बैठकीमध्ये निश्चित प्रकारे त्यातून काही आउटपुट चांगला मिळेल अशी मला खात्री आहे. लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेशी आम्ही बातचीत केली, बघूयात त्यांनी काय म्हटलं. आपल्यासोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. साहेब, आज कॅबिनेटमध्ये काय निर्णय घेतला? कॅबिनेटमध्ये सर्वच मंत्री महोदयांनी आग्रहाची मागणी केली की आतापर्यंत जे निर्बंध घातले त्याचा उद्देश एवढाच होता की कोविडचे रुग्ण कमी झाले पाहिजे, नंबर्स खाली आले पाहिजे. परंतु दुर्दैवाने आपण पाहतोय की वाहनं फिरतायत, लोक फिरतायत आणि त्यामुळे रुग्ण वाढतायत आणि रुग्ण वाढतायत, मृत्यू वाढतायत. आज रुग्णांना ॲडमिशन मिळत नाही कारण ऑक्सिजन नाही आहे, ऑक्सिजनचा तुटवडा आहे. राज्यामध्ये उत्पादन होणारं जो ऑक्सिजन आहे ते आपल्याला पुरत नाही, बाहेरच्या राज्यातून देखील आपल्याला आणायला लागते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर असंच राहिलं तर आपल्यासमोर कुठलाही पर्याय शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून ही जर कोविडची चेन ब्रेक करायची असेल तर कडक लॉकडाऊन हा आवश्यक आहे. सर, लॉकडाऊन कधीपासून लागू राहील, कसा राहील? लॉकडाऊन हा जसा मागच्या वर्षी केला होता त्यांनी नक्कीच लॉकडाऊनने परिणाम झाला, नंबर्स खाली आले आणि अगदी तशाच प्रकारचं लॉकडाऊन झाला पाहिजे. ही फक्त मंत्रिमंडळाची कॅबिनेटची मागणी नाही तर लोकांच्या मधून देखील ही मागणी येते की आता आपल्याला नंबर्स खाली आणायचे असतील, कोविडला कंट्रोल करायचं असेल तर कठोर कडक लॉकडाऊनची आवश्यकता आहे आणि तशाच प्रकारचं लॉकडाऊन मुख्यमंत्री महोदय. 10वीच्या परीक्षेबद्दल काही निर्णय झाला आहे का? 10वीच्या परीक्षेबद्दल देखील इतर राज्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आजच्या परिस्थितीमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यांचा जीव आपण धोक्यात घालू शकत नाही आणि त्यामुळे कॅबिनेटमध्ये संबंधित मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी देखील त्या बाबतीमध्ये इतर राज्य जे जे काही निर्णय घेत आहेत त्याप्रमाणे कोविडचं संकट आपल्या राज्यातलं लक्षात घेऊन त्यांचा विभाग योग्य तो निर्णय घेईल. शेवटचा प्रश्न असा आहे, रेमडेसिवीर अजूनही कंपन्या द्यायला तयार नाहीत. अशा रेमडेसिवीर कंपन्यांवर कारवाई सरकार का करत नाही? रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन होतं, काही दरांच्या बाबतीमध्ये काही कन्फ्युजन होतं. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी लॉकडाऊनबद्दल काय नेमकी प्रतिक्रिया दिली, काय म्हटलंय पाहूयात. ऑक्सिजनचा तुटवडा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला भेटत आहे. लोकांना काही ठिकाणी बेड भेटत नाही. म्हणून आज भरपूर चर्चा केल्यानंतर मला वाटते लवकरच म्हणजे काही तासामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण लॉकबंदी आणावं लागेल. 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यातील 10वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली. मात्र 12वीच्या परीक्षा या होणार आहेत. 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याचं सुधारित वेळापत्रक अद्याप आलेलं नाही. मात्र या परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आज शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेत आहोत की 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची परीक्षा जी आहे ती रद्द करून त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते इंटरनल असेसमेंट करून त्यांची जे आहे ते त्या संदर्भामध्ये कसं पुढे गेलं पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही चर्चा करू आणि त्या संदर्भामधला निर्णय लवकरच जाहीर करू. या ठिकाणी मला सांगायला पाहिजे की ज्या विद्यार्थ्यांना अपग्रेड मार्क पाहिजे असतील किंवा ज्यांना जास्त मार्कासंदर्भात अपेक्षा असेल अशा विद्यार्थ्यांसंदर्भात सुद्धा परीक्षा घ्यायची किंवा कशा तऱ्हेने पुढे जायचं या संदर्भातला सुद्धा निर्णय आम्ही भविष्यामध्ये सांगू. परंतु सर्व बोर्डामध्ये, सर्व मंडळाच्या बोर्डामध्ये समानता असावी आणि जसं प्रत्येक बोर्डाने हा निर्णय घेतला त्याचप्रमाणे शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून सुद्धा आज आम्ही हा निर्णय घेत आहोत की 10वीच्या परीक्षा रद्द करून त्या संदर्भामध्ये कशा तऱ्हेने आम्ही या मुलांना असेसमेंट करायचं किंवा काय करायचं या संदर्भामध्ये निर्णय येणाऱ्या काळामध्ये आपल्यासमोर येऊन सांगू.
आणि आता बातमी आहे निर्बंधांबाबतची. एक महत्त्वाची बातमी अशी की राज्यातले निर्बंध आणखीन कडक करण्यात आले. आता नवीन नियमावलीनुसार राज्यात किराणा दुकानं सकाळी 4 तास सुरू राहणार आहेत. किराणा दुकानं, भाजीपाला विक्री, दूध विक्री, मासे विक्री, ही जी सर्व विक्री आहे ती सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरू राहील. मात्र या दुकानांमधून होम डिलिव्हरी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत करता येईल. स्थानिक प्रशासन तिथली परिस्थिती पाहून निर्णय घेईल. रेस्टॉरंटमधून होम डिलिव्हरी मात्र सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहील. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी नेमकं काय म्हटले पाहूया. ऑक्सिजन मिळत नाहीयेत, औषधांचा तुटवडा आहे, लसींचा तुटवडा आहे आणि अशा वेळी जर या कोरोनाला आवरायचं असेल तर कडक निर्बंधांची गरज आहे. आणि म्हणून आज महाराष्ट्र शासनाने आपली नवीन नियमावली जाहीर केली आहे, ज्याच्यामध्ये जीवनावश्यक वस्तू सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत लोकांनी घ्याव्या अशा प्रकारचे ते निर्बंध आहेत. या व्यतिरिक्त घरपोच सेवा चालू ठेवलेली आहे रात्री 8 वाजेपर्यंत. या घरपोच सेवेचा फायदा घेऊन लोकांनी घरात थांबावं हा यामागचा उद्देश है। किराना दुकानों के पास सिर्फ 4 घंटे के लिए अगर स्टाफ को बुलाना है तो उनके लिए भी प्रैक्टिकल नहीं होगा। अगर इस प्रकार से सरकार का डिसीजन लिया जाएगा तो सरकार को तुरंत इसके बारे में सोचना पड़ेगा, क्योंकि इतनी सारी भीड़ इकट्ठा हो जाएगी दुकान में तो इसकी कंट्रोल करना लोकल महानगर पालिका और पुलिस को काफी दिक्कत हो जाएगी। यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत की आता लवकरच कडक लॉकडाऊनची घोषणा जी ती केली जाणार आणि याबद्दलचं सूचना खुद्द राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेलं आहे। त्याचबरोबर आज मंत्रिमंडळाची जी काही महत्त्वाची बैठक पार पडली त्यामध्ये राज्याच्या सगळ्याच मंत्र्यांनी कडक लॉकडाऊन असायलाच पाहिजे याबद्दलची एकमुखाने मागणी केली। त्याला पाठिंबा देत मुख्यमंत्री उद्या रात्री याबद्दल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा काही महत्त्वाचं परिपत्रक जारी करून उद्या लॉकडाऊनची घोषणा जी आहे ते करू शकतात। आणि या 10वीच्या परीक्षा देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत। अधिक बोलूयात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आपल्या बरोबर आहेत। भाई, लॉकडाऊनच्या निर्णयाला घेऊन आपण सहमत आहात का? पूर्णतः सहमत आहे विशाल। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आजची जी काही परिस्थिती आहे, तुमच्या एक लक्षात आलं असेल गेल्या 4-5 दिवसामध्ये थोडंसं आपण हे केलं, काही बंधनं टाकल्यावर मुंबईतला जो रुग्णांचा आकडा आहे बाधित रुग्णांचा तो कमी होत चाललेला आहे। तो पूर्णतः कमी व्हायला पाहिजे। मी आपल्याबरोबर दुपारी होतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आज बेडची जी काय व्यवस्था आहे त्यासाठी जी काय सरकार धडपड करत आहे, कॉर्पोरेशन धडपड करत आहे, आपल्याला तो दिवस बघायचा आहे। ते हे सगळे जे कोविड सेंटर आहेत ते बंद झाले पाहिजे। तिथे मुंबई पूर्णतः या कोविडवर आम्ही विजय प्राप्त झाला पाहिजे आणि म्हणून ही चेन तोडणं गरजेचं आहे। जगभरामध्ये एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, जरी अख्खं जग चाचपडत आहेत या व्हायरसच्या विरोधात एखादं जालिम औषध आपण म्हणतो, रामबाण औषध म्हणतो, तसं अद्याप जगामध्ये कोणालाही सापडलेलं नाही। जी काय आज आपण वॅक्सिनेशन करतोय जगभरामध्ये ती एक प्रिकॉशनरी मेजर आहे आणि त्यामुळे या सगळ्यात जालिम उपाय म्हणजे या व्हायरसचा जो काय प्रवास आहे 14 दिवसाचा तो जर आपण तोडू शकलो तर मात्र याच्यावर आपल्याला विजय लवकर प्राप्त करता येईल, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून जगभरातले लॉकडाऊन जर आपण पाहिले असतील तर ते अशाच पद्धतीने ते लॉकडाऊन घेण्यात आलेले आहे। आपल्याकडे नागरिकांनी त्याचा गांभीर्य इतकंसं कदाचित आम्ही ओळखलं नाही किंवा आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, म्हणून आपल्याला ही मुंबईमध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून लॉकडाऊन होणं माणसं जगवणं गरजेचं आहे। त्या माणसं जगली तर आपल्याला अनेक गोष्टी करता येतील भविष्यामध्ये। ज्या काय आमची चिंता होती, ज्याचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना दिलं होतं, सरकारला दिलं होतं, मग ते आमचे हे असतील बांधकाम कामगार असतील किंवा त्या दुकानांमध्ये काम करणारे लोक असतील, अनऑर्गनाइज सेक्टरचे लोक असतील, घरगेलू काम करणाऱ्या महिला असतील किंवा आमचे फेरीवाले असतील, त्यांच्यासाठी सरकारने निर्णय घेतलेला आहे 1,500 रुपये त्यांना
त्यांच्या खात्यावर टाकण्याचा जो काही निर्णय घेतलाय त्याचं स्वागत केलं. मी पत्र दिलं होतं, आपल्याला आठवत असेल. आणि मी बरोबर भाई, या सगळ्या तजवीज ज्या आहेत या निर्णयात करण्यात आलेल्या आहे आणि त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या निर्णयाशी आपण सहमत आहात. बघूयात आता पुढे जाऊन याबद्दलचे ज्या नवीन गाईडलाईन्स आहेत त्या काय घोषित केल्या जात आहेत, कारण त्याकडे सगळ्यांचं लक्ष. धन्यवाद भाई आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि यानंतर जाणार आहोत आपण नाशिकवरनं आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आणि त्याचबरोबर अमरावतीहून आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे. सुरुवातीला मी जातोय नाशिकला. अर्थात गेल्या 4 दिवसापासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर सुद्धा लोक किती बेफिकिरी दिसले, बाजारात कशा पद्धतीची गर्दी झाली हे प्रशांत आपण जवळून बघितलं. भाऊ घरी बसा असं सांगून सुद्धा लोक ऐकत नव्हते. तर आजच्या या निर्णयाला सर्वस्वी आपण जबाबदार आहोत का? विशाल, अत्यंत मोजक्या शब्दामध्ये खरं तू वर्णन केलं तर नाशिकचं आणखीन हीच परिस्थिती आहे. खरोखर आपण जबाबदार आहोत का हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची वेळ नक्कीच आली आहे. नाशिक जिल्ह्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस देशामध्ये क्रमांक 1चा जलद गतीने प्रादुर्भाव होणारं शहर म्हणून नाशिक 1 नंबरवर आलंय. अशा प्रकारे 1 नंबरवर नाशिकचं नाव येणं हे खेदजनक आहे. नक्कीच आपण म्हणतोय की गेल्या 3 दिवसामध्ये म्हणजे की गेल्या 3 दिवसांची आकडेवारी जर का आपण बघितली तर 150 बळी आहे आणि गेल्या 3 दिवसामध्ये नवीन 13,000 रुग्णांचा प्रादुर्भाव झालेला आहे. हे आकडेवारी रोज 5,000, 6,000, 7,000 अशा प्रकारे येत आहे. बाजारपेठेमध्ये गर्दीही तशीच आहे. ज्या ज्या प्रकारची निर्बंध सरकारने केलेली आहे किंवा ज्या ज्या संस्थांना सूट दिलेली आहे काम करण्यासाठी त्या संस्थांच्या नावाखाली अक्षरशः नाशिककर जनजीवन सामान्य असल्यासारखे रस्त्यावर दिसतात, फिरतात. प्रत्येक ठिकाणी बाजारपेठेत असो का रस्त्यावर असो प्रचंड मोठी गर्दी असते. हा मेन रोड आहे नाशिकचा, हा नाशिकचा मेन रोड आहे. आता किती वाजले आणखीन याच ठिकाणी सुद्धा ही वाहतूक आत्ता सुद्धा ही अशीच आहे. अशाच प्रकारची गर्दी सातत्यानं दिसत असते आणि याचमुळे नाशिकला म्हणजे मंत्रिमंडळाच्या ज्या बैठकीमध्ये सगळ्या कॅबिनेट मंत्र्यांनी मागणी केली, यात सगळ्यात पहिले मंत्री जर कोण होते तर ते छगन भुजबळ यांनी या विषयावर अत्यंत हताश होऊन नाशिकला काढलेले उद्गार हे सुद्धा अत्यंत बोलके आहे. रेमडेसिवीर माझ्या घरात तयार होतं का? रेमडेसिवीर किंवा ऑक्सिजन कलेक्टरच्या घरात तयार होतं का? करू काय मी? हे त्यांचे उद्गार हे अत्यंत बोलके आहे आणि नाशिकची विदारक आणि दाहक परिस्थिती ही अक्षरशः दाखवणारी आहे. कितीही कोविड सेंटर उभारले, कितीही लोकांसाठी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला तरी प्रत्येक ठिकाणी जिकीर आहे. प्रचंड मोठा तुटवडा ऑक्सिजनचा सुद्धा आहे, प्रचंड मोठा तुटवडा रेमडेसिवीरचा सुद्धा आहे आणि तीच परिस्थिती आहे ग्रामीण भागात असो की शहरी भागात सगळ्याच कोविड सेंटरची. अत्यंत दाहक विस्फोट असल्यासारखी परिस्थिती नाशिकमध्ये आहे. अँटीजेन टेस्ट असो की RT-PCR किंवा वेगवेगळ्या लॅबच्या माध्यमातून रोज 10 ते 12,000 स्वॅब तसेच पेंडिंग राहत आहे. यामुळे कडक लॉकडाऊन केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आणि याला लॉकडाऊन घोषित करून सुद्धा आपल्याला थोडीफार सवलत देण्यात आलेली होती, त्याचा गैरफायदा आपण घेतला. परिणामी असं झालं की मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत गेली. त्या तुलनेत खरं तर आरोग्य व्यवस्था जी ती तुकडी पडताना दिसते. म्हणून पुन्हा एकदा ही परिस्थिती नियंत्रणात येणं फार आवश्यक आहे. काही अंशी याला आपण जबाबदार आहोत. प्रशांत, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. जाऊया संजयकडे. संजय, अमरावती कोरोनाचा हॉटस्पॉट ठरल्यानंतर सुद्धा अजूनही अमरावतीतली परिस्थिती हवी तशी नियंत्रणात आलेली नाहीये. या लॉकडाऊनमुळे तरी ही परिस्थिती नियंत्रणात येईल असं वाटतं का? विशाल, सध्या जी परिस्थिती आहे लॉकडाऊनचं कोणीही पालन करताना दिसत नाहीये. लॉकडाऊन जरी लागलेला असता तरी लॉकडाऊनचं पालन करताना दिसत नाही आहे. अमरावती जिल्ह्यातली जर अवस्था बघितली तर ऑक्सिजनचे बेड नाही आहे, ICUचे बेड नाही आहे. खासगी रुग्णालयात तर सोडून द्या, आता सरकारी रुग्णालयात सुद्धा बेड मिळणं कठीण झालेलं आहे. आणि लोकांना लॉकडाऊन लावलेलं असलं तरीही लोक मात्र विनाकारण फिरणारे जे लोक आहे नागरिक जे रस्त्यावर फिरत होते. परंतु विशाल, आणखी एक महत्वाचं आहे की फेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट झालेला होता आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अमरावती जिल्ह्यात 14 दिवसाचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. ज्यावेळी देशात कुठेही कोरोनाचा फैलाव नव्हता त्यावेळीच अमरावती जिल्ह्यात हजार रुग्ण जे आहेत ते कोरोनाचे आढळत होते. मात्र अमरावती जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला. 14 दिवसाच्या या लॉकडाऊन मध्ये सगळ्या बाजारपेठा बंद होत्या आणि शहरातील नागरिकांनी आणि प्रशासनाने या लॉकडाऊनचं कडक पालन केलं. आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यातली जे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जी आहे संख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली होते. आता अमरावती जिल्ह्यातला आकडा जो आहे तो ज्या अमरावतीच्या आसपासचे ते यवतमाळ असेल, अकोला असेल किंवा नागपूरमध्ये 5-5, 6-6 हजारावर आहे. मात्र अमरावती जिल्ह्यात अजूनही कोरोनाचा आकडा जो आहे तो आज 700वर गेलेला आहे. काल 500 काहीतरी 550 दरम्यान होते. मात्र हा आकडा जो आहे हा आकडा 8 ते 10 दिवसात वाढत चाललेला आहे. मात्र कडक लॉकडाऊन मुळे जिल्ह्यातील लोकसंख्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ शकते.
हे अमरावतीकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन जर लावलं आणि जर लोक घरातच जर राहिले तर निश्चितच कोरोनाची जी चेन आहे हे निश्चित ब्रेक होण्यासाठी मदत होईल. विशाल. बरोबर संजय, आपण ब्रेक द चेन म्हणतोय आणि हे ब्रेक द चेन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा खरं तर आपण स्वतःला घरामध्ये बंद करून घेऊ. ते या अर्थाने, कारण यामुळे संसर्ग जो आहे तो आटोक्यात येईल आणि जर कोणाला संसर्ग असेल आणि तो जर ह्या सगळ्या परिस्थितीत बाहेर फिरला तर तो एकाच वेळी 25 ते 30 लोकांना बाधित करत असतो. हे तितकंच खरं आणि ते यापूर्वी समोर आलेलंच आहे. आपल्या दोघांचे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. यानंतर वेळ झाली का ब्रेक. ब्रेक नंतर इतरही घडामोडी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूयात. नंदुरबारचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार केला असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला. दरम्यान विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिलं. राज्यात किती इंजेक्शन्स आली आहेत, ती कोणाला देण्यात आली याचा लेखाजोखा देण्याची मागणी यावेळी दरेकरांनी केली. राष्ट्रवादी वेलफेअरतर्फे आमदार रोहित पवार यांनी रेमडेसिवीर वाटले ते त्यांनी कुठून आणले असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. सध्या नवाब मलिकांचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून आपल्या जावयाला अटक झाली म्हणून नवाब मलिक आरोप करत असल्याची टीका यावेळी प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 20,000 पेक्षा जास्त वाईल ते लोकांनी ब्रूक फार्माची तिकडे आणून ठेवली होती. ते त्यांनी जळगाव आणि नंदुरबार, धुलिया या 3 जिल्ह्यामध्ये ब्लॅक मार्केट करण्याचं काम केलं. आमच्या इतकंच त्यांना प्रश्न आहे की आपल्याला 8 तारखेला वाटप करत असताना, 12 तारखेला वाटप करत असताना या हिरा ग्रुपकडे किंवा हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलकडे किंवा शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू किंवा त्यांचे स्टाफकडे FDAच्या कुठलाही लायसन किंवा परवाना होता काय? मला माहिती मिळाली की ती डिस्ट्रीब्युटर एक्सपोर्ट कंपनीच्या आहेत आणि एक्सपोर्टला बंदी होण्यापूर्वी त्यांचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माझ्याकडं प्राप्त परिस्थितीत माहिती आहे की आपल्याला या ठिकाणी माल उपलब्ध होत नाही. आपण त्या ठिकाणी जो साठा केलाय, आणलाय, ते कुठे गेला, कुठल्या हॉस्पिटलला गेला, कुठल्या कॉर्पोरेशन्सना गेला आणि बाकीचा माल कुठे आहे याचा लेखाजोखा देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. आज जनतेचे जीवित महत्वाचं आहे. तुम्ही कायद्याचा कीस काढण्यापेक्षा आज तिथली जनता, त्याने जरी केलं असेल चुकीचं तरी दुवा देईल. कारण मरणारा माणूस त्याने वाटला असावं नाही मला माहीत नाही, तिथली लोक दुवा देतील. कारण कायदा हा माणसांसाठी आहे, औषधे लोकांसाठी आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी राजेंद्र शिंगणेंचे आभार मानले. यानंतर भाजपकडून नावाचा अपप्रचार करत असल्याचं शिंगणेंनी पलटवार केला. राजेंद्र शिंगणे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण आम्ही प्रयत्न करत असलेला रेमडेसिवीर सरकारकडे येणार होतो याचं स्पष्ट सत्य वक्तव्य केल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. कारण महाराष्ट्रातल्या जनतेत या निमित्ताने सत्यस्थिती आणि राजकीय अभिनिवेशातनं जे आरोप करत होते त्याला उत्तर सडेतोड घरचा आहेर या ठिकाणी देऊन थोंडावर त्या ठिकाणी आपटलेले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अशी काही बातमी माझ्या नावानं त्या ठिकाणी चालवल्या जाऊन राहिलेली आहे. समाज माध्यमांमध्ये सुद्धा काही स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्याचा प्रचार होऊन राहिलेला आहे की मी असं त्यांना म्हणालो होतो की भारतीय जनता पक्षाने त्या ठिकाणी हा माल विकत घेऊन आम्ही राज्य सरकारला त्या ठिकाणी डोनेट करणार होतो. त्याच वेळेस मी त्यांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की अशा प्रकारे कोणत्याही पक्षाला, कोणत्याही संस्थेला त्या ठिकाणी अशा प्रकारचा माल विकत घेऊन, रेमडेसिवीर इंजेक्शन विकत घेऊन त्या ठिकाणी सरकारला देता येत नाही. गव्हर्नमेंट त्या कंपनीला त्या ठिकाणी आपला माल गव्हर्नमेंटच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी विकण्याचा अधिकार आहे, दुसरा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्ष माझ्या नावाने जो अपप्रचार त्या ठिकाणी करत आहे त्या अपप्रचाराला मुद्दाम या निमित्तानं मी हा खुलासा या ठिकाणी देत आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आता ब्रेक नंतर नागपूरमध्ये एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की प्रवाशांना घेऊन जाणारी एक बस उलटली. तब्बल 120 प्रवासी ही बस घेऊन जात होती. बस नागपूरच्या हिवरा मार्गावरची
घटना आहे या बसच्या अपघाताची. 4 ते 5 प्रवासी यामध्ये जखमी झालेत. कोरोना काळात इतके लोक कुठे चालले होते? बसमध्ये तब्बल 120 प्रवासी होते. बोलूयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे आपल्या बरोबर आहेत. तुषार, काय माहिती? निश्चित अत्यंत धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल. खरं तर हे अवैध जी वाहतुकीचे विषय आहे त्याचा हा संपूर्ण प्रकार पुढे आलेला आहे. न्यू डायमंड कंपनीची जी ट्रॅव्हलची ही बस होती ही वाराणसीला चाललेली होती नागपूरवरनं, आणि इथे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशचे प्रवासी होते. त्या गाडीमध्ये जी क्षमता होती ती साधारण 66 सीटांची असताना देखील साधारण तिथे 120च्या वर प्रवासी बसलेले होते, आणि अवैध पद्धतीने जात असताना छोट्या वळणावरनं छोट्या आड मार्गाने जात असताना गाडी पलटली. त्यामध्ये महत्वाचा विषय की गाडीचा वेग कमी असल्यामुळे खूप जास्त कोणाला गंभीर इजा झालेली नाही. 11 लोक यामध्ये जखमी झालेले आहे, किरकोळ जखमी झालेले आहे. पण महत्वाचा विषय की या कोविडच्या काळामध्ये आणि कुठेतरी लॉकडाऊन लावण्या भीतीपोटी जे अवैध वाहतूक सुरू आहे, कारण की या गाडीमधले जे प्रवासी होते एका प्रवाशाकडनं 2-2 हजार रुपये घेऊन त्यांना मध्य प्रदेशला सोडलं जात होतं. तर हा देखील एक प्रकार या घटनेच्या माध्यमातून पुढे आलेला आहे, आणि ही बस पलटली त्यामध्ये थोडक्यात वाचली कारण या बसचा वेग कमी होता. पण कोरोना कालावधीमध्ये 4 चाकी वाहनातनं, मग ते मोठं वाहन असो छोटं वाहन असो, किती प्रवाशांनी प्रवास केला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले पाहिजे, हे नियम घालून देण्यात आलेले. असं असताना हे 120 प्रवासी या बसमधनं प्रवास करत होते. घटना मोठी घडली असती पण थोड्यावर निभवली असं आपण म्हणूयात. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.